धन्य महाराज जन्मले संसारे, न ध्याते अंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याय। धन्य त्याचे माय प्रसावले प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग। संत हृदय सम्राट असणारे भगवान श्री पांडुरंग परमात्म्यांचे अत्यंत लाडके भक्त, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा नव्हे नव्हे तर जीव असे असणारे, ज्यांचं जीवन काळ माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबरायांच्या साधू संतांच्या जीवनामध्ये गेलं असे असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगामध्ये महाराजांना धन्यता देतात। विठ्ठला ज्यांचा आपण आज अभंग सेवेसाठी निवडलेला आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराज। कोण नामदेव महाराज? ज्यांच्या जीवनामध्ये आपल्या गुरुशिवाय आपल्या देवाशिवाय दुसरे कोणाला त्यांच्या हृदयामध्ये जागा नव्हते असे असणारे नामदेव महाराज। ज्यांच्या हाताने भगवंताने भोजन करावा असे असणारे नामदेव महाराज। या संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त विजय निमित्त सद्गुरु निगमानंद बाबा यांच्या पावन भूमीमध्ये नामदेव महाराजांचा महाराजांना धन्यता देणारा असा अभंग निवडला। विठ्ठला 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 कोणी कोणाला धन्यता देत नाही महाराज। धन्य जर शब्द आपण पाहिला, जर आपल्याला एखाद्याने चांगलं कार्य केलं तर आपण त्याला काय म्हणतो? धन्यवाद। सहजासहजी कोणी कोणाला म्हणतं का धन्यवाद? रवींद्र बाबाजी ज्यांचा अभंग आपण आज सेवेसाठी निवडलेला आहे असे असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज, जेव्हा माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबराय त्यांचं जीवन कार्य पूर्ण झालं, त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, हरिपाठासारखा अनमोल असा ग्रंथ आपल्या संसारिकासाठी दिला। तदनंतर माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबरायांनी अमृत अनुभवासारखा ग्रंथ लिहिला, चांगदेव 65 सारखा ग्रंथ ज्ञानोबरायांनी दिला। एवढं झाल्यानंतर माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबरायांच्या मनामध्ये असा विचार आला की आता आपण आपलं जीवन काय केलं पाहिजे? भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे। बाबांसाठी टाळी वाजवा। विठ्ठला विठ्ठला भगवंताच्या चरणी आपलं जीवन अर्पण केलं पाहिजे म्हणून ज्ञानोबरायांच्या मनामध्ये विचार आला की जीवन अर्पण करायचं, परंतु ते आता असं अर्पण नाही करायचं। आपल्या जीवनामधलं सगळं कार्य झालं, परंतु आता आपण काय करायचं? तीर्थयात्रा करायची। जीवनामध्ये या समाजासाठी मी हरिपाठासारखा ग्रंथ दिला, या समाजासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, या समाजासाठी अमृत अनुभवासारखा ग्रंथ दिला, या समाजासाठी चांगदेव 65 दिली, पण आता माझ्यासाठी काहीतरी माझं सुद्धा कल्याण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे? तीर्थयात्रा केली पाहिजे। मग तीर्थयात्रा करायची, परंतु सोबती न्यायचं कोणाला? कोणाला सोबती न्यायचं? तेव्हा माऊली महाविष्णू भगवान श्री ज्ञानोबरायांच्या मनामध्ये विचार आला, भगवान श्री पांडुरंग परमात्म्यांचे अत्यंत लाडके भक्त असणारे नामदेव महाराज आहेत, आपण काय करू? त्यांना एकदा विनंती करून पाहू आपल्यासोबत येतात का कसे तीर्थयात्रेला। माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबराय येतात आणि आल्यानंतर भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात, देवा
माझ्या जीवनामधलं माझं कार्य संपलेलं आहे, परंतु आता माझी शेवटची एक अशी इच्छा आहे की मला तीर्थयात्रा करायची. आता भगवान श्री पांडुरंग परमात्मा म्हणतोय, ज्ञाना ठीक आहे तुला तीर्थयात्रा करायची, परंतु मग काय अडचण आहे? देवा मी आजपर्यंत काही मागितलं नाही, परंतु माझ्या सोबतीला तुमचा नामदेव देता का? पण नामदेव महाराज असे होते की त्यांची भगवंतावर एकनिष्ठ श्रद्धा होती. ज्याच्या जीवनामध्ये एकनिष्ठ श्रद्धा आहे ना, त्याला जीवनामध्ये कधी काही कमी पडत नाही. जसं जीवन जगत असताना गुरु अनेक असतात, परंतु सद्गुरू एक असतो. अनेक गुरु असतात, परंतु सद्गुरू एक असतो. जर आपल्या ह्या प्रापंचिक भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, ज्या नवरदेवाला एकच पत्नी आहे ना, ती कशी निष्ठावान असते, तसं जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा सद्गुरू एकच पाहिजे. आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण पतिव्रत तैसा प्रकार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा महाराजांनी प्रमाण दिलं. आम्हा नारायण काय सांगतात? जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये एकावर श्रद्धा पाहिजे. तसं नामदेव महाराजांची श्रद्धा म्हणजे भगवान श्री पांडुरंग परमात्म्यावर होती. पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे नामा तुला तीर्थयात्रेला जायचंय. देवा मला तीर्थयात्रेला जायचंय. आणि कोणा संग? तुम्ही आहेत का सोबत? भगवान श्री पांडुरंग परमात्मा म्हणले, मी नाही सोबत. असं बोलल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, देवा देवा मी तुला सोडून जाणार नाही. एवढा जीव नामदेव महाराजांचा भगवान श्री पांडुरंग परमात्म्यामध्ये होता. देवा मी तुला सोडून जाणार नाही. अरे नामा ऐक ना नामा, तीर्थयात्रेला जायचंय, परंतु ज्याच्या सोबत तू चाललास ना नामा, तो आणि मी वेगळा नाही. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देवानीची आहे, देव मीची आहे, ज्ञान देव मीची आहे. भगवान श्री पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना, अरे नामा ज्ञानदेव म्हणजे मीच आहे. पण ऐका ना सोपान महाराज, मी तुम्हाला या पुढे जाऊन सांगल. भगवान श्री पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजाला म्हणतात, नामा तुला निदान सका या शब्दाचा तरी अर्थ कळत असेल ना? तुला घेण्यासाठी जे आलेलं आहे त्यांच्याकडे अथांग असा ज्ञानाचा सागर आहे. तो माझा सखा आहे. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा
अरे नामा, तुला ज्याच्या सोबत तीर्थयात्रेला जायचंय तो ज्ञानाचा सागर आहे. अरे नामा, तू जर या ज्ञानोबा सोबत जर तीर्थयात्रेला गेला ना तर तुला अनेक काही नवीन तुझ्या जीवनामध्ये शिकायला भेटेल. तुला या संतांची एकदा साधूची संगत लागवते म्हणजे तुला कळलं नेमकं काय असते संतांच्या संगतीमध्ये सुख. असं बोलल्यानंतर नामदेव महाराज म्हटले, देवा ठीक आहे तुम्ही सांगताय ना, मी आता जातो, परंतु माझी एक अट आहे, ज्याचे हात कमरेवर नाही त्याचं मी टोन सुद्धा पाहणार नाही, दर्शन तर लांबच. एवढी एकनिष्ठता. किती एकनिष्ठता? एवढी एकनिष्ठता. तरी भगवान श्री पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे जा नामा, नको घेऊ दर्शन, परंतु काय कर, तीर्थयात्रेला जा. माऊली महाविष्णू भगवान श्री ज्ञानोबराय नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले. परंतु जात असताना भगवान श्री पांडुरंग परमात्माने आईसाहेब रुक्मिणी माता त्यांना वाटं लावण्यासाठी आले. वाटा लावायला आल्यानंतर त्यांना जरा पुढं जाऊन दिला आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा ढसा 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 रडायला लागले. रडायला लागल्यानंतर आई साहेब रुक्मिणी मातांनी प्रश्न विचारावा, देवा आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये एवढे संकट आले, एवढे दुःख आले, तरी तुम्ही कधी रडले नाही, परंतु आज नेमकं का रडता? तेव्हा भगवान श्री पांडुरंग परमात्मा डोळे पुसत सांगतोय, अगं रुक्मिणी, या जगात माझ्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, परंतु माझा नामा म्हणजे माझा जीव आहे, माझा लाडका आहे. आता तो तीर्थयात्रेला गेलाय, तीर्थयात्रेला चाललाय, परंतु पाठीमागं कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून भगवान श्री पांडुरंग परमात्मा रडतात. असं करत माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबराय नामदेव महाराज यांची तीर्थयात्रा सुरू झाली. सुरू झाल्यानंतर उत्तराखंडामध्ये अनेक ठिकाणी पुढं आले. नामदेव महाराजाला ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये काही अनुभव सुद्धा आले, अनेक त्यांच्या जीवनामध्ये काही चमत्कार झाले. त्यांनी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कसं नामस्मरण कसावा, कशी साधना करावी, त्यांच्या जीवनामध्ये नामदेव महाराज शिकले. शिकल्यानंतर औंढा नागनाथाच्या मंदिरापाशी आले आणि आल्यानंतर तिथं विश्राम करण्यासाठी थांबले. परंतु काही ग्रामस्थाची अशी इच्छा झाली की इथं तुम्ही काय करा, कीर्तन करा. परंतु अनेक गावामध्ये काही असतात, तसं त्या गावामध्ये सुद्धा काही ब्राह्मण मंडळी होते. प्रत्येक गावामध्ये भूमंडळी असतात. सांगितलं कीर्तन करायचं, पण त्या भूमंडळींनी काय सांगितलं, अरे एक कुठचे पोरं आले आपल्या गावामध्ये, आपल्या इथं येऊन वजन पाडतात. कुठली मंडळी आली नेमकं, तुम्ही इथं कीर्तन करू नका, तुम्ही काय करा, मंदिराच्या पाठीमागं कीर्तन करा. परंतु नामदेव महाराज ज्यांच्या सोबत होते ते म्हणजे ज्ञान, ज्यांच्या सोबत होते ते म्हणजे योग, ज्यांच्या सोबत होते ते म्हणजे शांतीचे प्रतीक असे असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज ज्ञानोबरायांना म्हणतात, ज्ञानदेवा काय करायचं, आपण करायचं की मंदिराच्या पाठीमागं कीर्तन? ते म्हटले काहीच अडचण नाही, कारण की ज्ञानोबराय होते ते अनाथाची माया आहे. असे ज्ञानोबरायांच्या मनामध्ये दया आली. म्हटलं आपल्याला समाजाचं मन जिंकायचं आहे, समाजाचा उद्धार करायचा आहे, आपल्याला कोणाच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण काय करू, आपण नम्रतेपणाने आपण मंदिराच्या पाठीमागं जाऊन कीर्तन करू. आदरणीय बाबा, ज्याच्या जीवनामध्ये नम्रता आहे ना त्याच्या जीवनामध्ये कधी काही कमी पडत नाही. तुम्हाला एक सांगायचं झालं मायबापांना, एक मी जाता जाता सिद्धांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळन. माणूस जर नम्र झालं तर त्याच्या जीवनामध्ये काय प्राप्त होईल ते सांगता येत नाही. आता सर्वजण तुम्ही शेतकरी माणसं आहात, तुम्हाला लव्हाळं माहीत असेल. लव्हाळं पाऊस काळामध्ये चांगलं पाणी झालं आणि पाणी झाल्यानंतर एखाद्या नदीला मोठा पूर आला. त्या नदीपात्रामध्ये काही अनेक मोठमोठाले झाडं होते, काही बाभळीचे होते, काही लिंबाचे होते, काही नारळीचे होते. परंतु त्याच नदीपात्रामध्ये लव्हाळ सुद्धा होता.
पाणी कमी झाल्यानंतर ते लवळ आहे तसेच दिसले, परंतु जेव्हा जास्त पाणी होतं तेव्हा मोठाले झाडं काय झालं, वाहून गेलं. का बरं? लवाळाचं जीवन असं आहे, उरून किती संकट आलं तरी महापुरे झाडे जाते तेथे लवाळे वाचते. असं मनुष्याचं जीवन असलं पाहिजे. जीवन कसं असलं पाहिजे तुम्हाला सांगतो मी. जसं वृक्ष आहे, जर आपण ते झाड तोडायला गेलो तरी सुद्धा आपल्याला सावली देतं, आणि त्या झाडाला ज्यांनी पाणी घातलंय त्याला सुद्धा. माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये सांगतात, जो खंडावया गाव घाली कालावने जयाने केले, दोघा एकाचे सावले वृक्षे दे जैसा. काय म्हणतात ज्ञानोबा आहे, जसं त्या वृक्षाचं जीवन आहे तसं आपलं जीवन असलं पाहिजे. विठ्ठला असे माझे ज्ञानोबा शांत होते, आणि ते ज्ञानोबा म्हणतात, ठीक आहे ब्राह्मण बुवा, आम्ही काय करतो, मंदिराच्या पाठीमागे जाऊ. त्यांच्या मुखामध्ये ज्ञानोबारायांच्या त्यांची वाणी ही पवित्र होती, वाणी ही शांततेची होती. तसं ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तैसे साचा निमवाळ मिथले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असे ज्ञानोबारायांचे शब्द. आणि त्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, ब्राह्मण बुवा, भूमंडळी, आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर जात नाही, आम्ही काय करतो, मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करतो. गेले माऊली महावैष्णव भगवान श्री नामदेव महाराजांनी गेल्यानंतर देवाला आता हे सहन होईन का सांगा ना, सहन होईन का देवाला? नाही झालं. तिथं पुराव्याला औंढा नागनाथाच्या मंदिरासमोर जो बाहेर नंदी होता ना, तो नंदी पुराव्याला आहे. अहो काय पाहता माझ्याकडं, या ज्ञानोबारायांचं जसं त्यांचं कीर्तन सुरू झालं तसं महाराज म्हणतात, काय जी फिरविले औंढ्याचे देवळा, जी फिरविले औंढ्याचे देवळा, जे फेरवेले औंढ्याचे देवळा, जे फेरवेले औंढ्याचे देवळा. ओ बोलविले बोल देवा करवी, बोलविले बोल देवा करवी, जी फिरविले औंढ्याचे देवळा, जी फिरविले औंढ्याचे देवळा. बोलविले बोल देवा बोलविले बोलविले फेरवेले औंढ्याचे देवळा, जे फेरवेले औंढ्याचे देवळा. भगवंताला त्यांच्याकडे मंदिर फिरावं लागलं. भगवंत म्हटले, अरे त्यांचं कीर्तन चालू आहे, आपली पाठ कशाला त्यांच्याकडे? भगवंताला दया आली. अतिशय सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं, विठाला विठाला. असं करत करत माऊली महाविष्णू भगवान श्री ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांची परिक्रमा पूर्ण होत आली. आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे भेटायला गेले. आणि नामदेव महाराजाला भगवान श्री पांडुरंग परमात्मा विचारतात, अरे नामा, कसं वाटलं मग संतांच्या संगतीमध्ये? नामदेव महाराज म्हणते, देवा, तुझ्यापाशी काही सुख नाही, जे संतांच्या संगतीमध्ये सुख आहे ते जरा आगळं वेगळं आहे. असं मग अरे नामा, काय तुला या संतांच्या संगतीमध्ये तुला नेमकं काय दृष्टांत, काय नेमकं तुझं झालं काय असं एवढं आगळं वेगळं आहे असं म्हणतो. तेव्हा नामदेव महाराज म्हणते, देवा, संतपण येण्यासाठी
या जीवाचा रान करावं लागतं तेव्हा संत पण येतं. विठाला 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 महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारेखे नाही ते का बर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर